मध्यंतरी एक कथित ऑडिओ व्हायरल झाली होती की बाबा आम्ही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे देतो, त्या संदर्भामध्ये काही तपास वगैरे किंवा काय? नाही, त्या संदर्भात समजा पोलिसांनी तपास हे करायचा, परंतु ज्याच्या बाबतीत हे केलं की त्या बाबतीत आम्ही संबंधित जर असं कोणी सांगत असेल किंवा त्यांना सांगितलं तुम्ही कुणाला पैसे दिले किंवा काय दिले आमच्यासमोर सांगा, आम्ही स्वतः कारवाई करतो. ह्या पण आम्ही त्या सूचना दिलेल्या आहेत. संबंधित तलाठी मंडलाधिकारी यांना ज्या भागात ते गाडीची वाहतूक होती त्यांनाही सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं आपल्याकडे जर होत असेल तर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर पंचनामे करावे. त्या ठिकाणी त्या भागातलं जे कारवाई म्हणजे उत्खनन झालं तर त्या ठिकाणी ऑलरेडी आम्ही पंचनामे करून त्या ठिकाणी आमची हेअरिंग पण चालू आहे. त्यांचं म्हणणं घेऊन आम्ही त्याच्या याच्यावर दंडात्मक कारवाई करत आहोत. धक्क्या वाजून चर्चा अशी होते की तहसीलदारांवर पॉलिटिकल प्रेशर असतं, वाहनांवर कारवाई करू नका. निश्चित नाही. या बाबतीत मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की बाबा एक काम करत असताना आम्हाला राजकीयदृष्ट्या पण बाबा जे नियमात असेल त्या ठिकाणी तुम्ही निश्चित मदत करा. म्हणजे याच्यामध्ये मी सांगितलं एखादा गट खाणकाम आराखड्यात द्यायचं किंवा कुंभार समाजाला रॉयल्टी द्यायची. रॉयल्टी देत असताना तिथं जो खाणकाम आराखड्यामध्ये आहे त्या म्हणजे व्यावसायिकांचा व्यावसायिक पण चालला पाहिजे, परंतु तो नियमानुसार चालला पाहिजे. ह्या बाबतीत राजकीय सर्वच व्यक्तींकडनं आम्हाला असं असतं किंवा तुम्हाला जेणेकरून म्हणजे फॅसिलेट करता येईल असं करा, परंतु अनधिकृत कारवाई करू नका. याच्या बाबतीत आम्हाला तालुक्यातलं कोणत्याही राजकीय कोणाचाही याच्यामध्ये दबाव नाही. सर, कुंभार लोक जे आहेत त्यांना पारंपरिक व्यवसायाला किती ब्रास माती काढण्यासाठी मोफत परवानगी आहे? कुंभार समाजाला 500 ब्रास माती काढण्यासाठी मोफत परवानगी. पारंपरिक व्यवसाय करणे का वीटभट्टीला? नाही, पारंपरिक म्हणजे त्याच्यामध्ये पारंपरिक व्यवसायामध्ये आता काही लोक वीटभट्टी किंवा काही हे पण मॅक्झिमम याच्यामध्ये वीटभट्टीचाही व्यवसाय कुंभार लोक करतात. पण पारंपरिक व्यवसायामध्ये वीटभट्टी व्यवसाय समावेश होतो. त्या याच्यामध्ये GR मध्ये जे दिलेलं आहे की व्यवसाय त्याच्यामध्ये आम्ही वीटभट्टीबरोबर इतर व्यवसाय त्यामध्ये हे करते.